एका सराईत गुन्हेगाराची धिंड काढणं पुणे पोलिसांना चांगलंच भोवल्याचं दिसतंय। कारण की महाराष्ट्र राज्य मानवाधिकारी आयोगाने याची गंभीर दखल घेतलेली असून पुणे पोलीस आयुक्तांसह लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासहित 12 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी एक सराईत गुन्हेगार सुलतान रहमान शेख याला अटक करण्यात आलेली होती। लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याची भर रस्त्यात धिंड काढण्यात आलेली होती। यासोबतच त्याला मारहाण आणि अमानुष असे शब्द देखील वापरण्यात अपमानास्पद असे शब्द देखील वापरण्यात आलेले होते आणि गर्दीच्या ठिकाणी त्याला उठाबशा काढायला लावलेल्या होत्या। या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालेला होता। यानंतर काही नागरिकांनी याची तक्रार जी आहे ती थेट महाराष्ट्र राज्य मानवाधिकारी आयोगाकडे करण्यात आली आणि या संपूर्ण प्रकरणात गुन्हेगाराचं सरळ मानवी हक्काचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला। यासोबतच त्या तक्रारीमध्ये पुरावे म्हणून त्या व्हिडिओचे स्क्रीनशॉट देखील जे आहेत ते जोडण्यात आलेले आहेत आणि ज्याची दखल आता महाराष्ट्र राज्य मानवाधिकारी आयोगाने घेतलेली आहे। या संपूर्ण प्रकरणी आता पोलिसांना कारणे दाखवा नोटीस जी आहे ती बजावण्यात आली असून खुलासा करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र राज्य मानवाधिकारी आयोगाच्या अध्यक्षांसमोर ही सुनावणी जी आहे ती 1 सप्टेंबरला पार पडणार आहे। त्याच्यामुळे या सुनावणीत नेमकं काय होतं, पुणे पोलीस त्यांचं कशा प्रकारे स्पष्टीकरण मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सध्या तरी कुठेतरी गुन्हेगारांवरतीच धाक बसवण्यासाठी पुणे पोलिसांनी कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप जो आहे तो सध्या करण्यात येतोय आणि ज्याची सुनावणी महाराष्ट्र राज्य मानवाधिकारी आयोगाच्या खंडपीठासमोर 1 सप्टेंबरला होणार आहे, ज्याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिले। त्याच्यामुळे या सुनावणीत नेमकं काय होतं, पुणे पोलीस नेमकी त्यांची कशा प्रकारे बाजू मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।